तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यातर्फे खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर पदाचं जे नाव आहे तर ते आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर. तर यासाठी तर एक जागा आहे SCBCसाठी. आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला ते MBBSची पदवी किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला लागणार आहे. आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये ते मिळणार आहे. तसेच जे नियुक्तीचे ठिकाण आहे तर ते जिल्हा परिषद रत्नागिरी आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष सूट आहे वयामध्ये. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. त्यानंतर जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे. तर तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल किंवा इथं बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड दिलेला आहे. त्याद्वारे पण तुम्ही हे परीक्षा शुल्क इथं भरू शकता. त्यानंतर भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, हे पण तुम्ही इथं भरून घ्यायचे आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, शासकीय निमशासकीय अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 16/4/2025 पर्यंत सादर करायचे आहेत, समक्ष किंवा टपालाने. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी. तर यांच्या कार्यालयात तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर त्यातून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.